नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. फक्त 2.5 लाखात उद्योग सुरू करायचा. स्वतःच्या घरात फक्त 10 बाय 10च्या जागेत. बाजारातून कच्चा माल आणायचा आहे, याच्यात बारीक करायचा आहे, स्वतःच्या ब्रँडने विकायचा. हा उद्योग कोणता असेल फक्त 10 मिनिटात सांगणार. कारण जेव्हा तुम्ही उद्योगाच्या शोधात असता, प्रचंड कन्फ्युजन असते उद्योग कोणता करायचा. तुम्हाला कळत नाही, तुम्ही मग आम्हाला फोन करतात किंवा कमेंट करतात. म्हणून हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी की जे लोक कन्फ्युज आहेत उद्योग कोणता करायचा आहे. चला मग हा उद्योग कोणता आहे फक्त 10 मिनिटात सांगणार. वळसे पाटील, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. आपले जे महाराष्ट्रात प्रेक्षक आहेत त्यांना परिचय सांगा तुमचा. जय शिवराय. मी ओमकार वळसे पाटील, भवानी मशीनचा ओनर. आज आपण क्लार्निगोच्या मसाला मशीन बद्दल माहिती सांगणार आहे. मसाला मशीन मध्ये म्हणजे तुम्ही याच्यामध्ये कुठले कुठले मसाले करू शकता, याच्यामध्ये व्यवसाय तुम्ही कसा करू शकता, या व्यवसायाची तुम्ही पुढे जाऊन म्हणजे कुठं कुठं तुम्ही हा व्यवसाय तुम्ही याचा सेल करू शकता, याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार. पाटील, आता एक गोष्ट आहे, मसाला म्हणजे छोट्या छोट्या मशीन निघल्यात. छोटी मशीन घ्यायची, मसाला करायचा, आपलं तिथली तिथं खेळत बसायचं. ही जी क्लार्निगोची मशीन आहे याचं वैशिष्ट्य काय की आपण कसा व्यवसाय मोठा करू शकतो? वैशिष्ट्य काय आहे, क्लार्निगोची ही मशीन आहे, हे 3 चेंबर मशीन आहे. 3 चेंबर मशीन मध्ये तुम्ही हळद टाका, कुठलाही कडक मसाला टाका, डिहायड्रेटेड मध्ये कुठलाही कडक आयटम टाका, तर याच्यामध्ये 1 टाइम मध्ये फाईन क्वालिटी बाहेर येणार. हळदीची प्रोसेस अशी आहे की तुम्ही कुठल्याही कंपनीचं मशीन घ्या, डबल चेंबर सिंगल चेंबर मशीन येतं. पण या 3 चेंबर मध्ये काय होतं, 2 मशीनचं काम एकच मशीन करते. हळद टाका, एकदम हळकुंड टाका, तुम्ही एकदा टाकलं की तुम्हाला फाईन क्वालिटीज बाहेर येणार. हळद डबल टाकायची गरज, एकदम बारीक. तुम्हाला आज डेमो मध्ये कडक हळद असो, एकदम बारीक होऊन येणार बाहेर. एका घंट्याला किती हळद बारीक होती? एका घंट्याला तुम्हाला 70 किलो आउटपुट देईल. 5 HP 70 किलो आउटपुट 5 HP मध्ये. आता ह्याच्यामध्ये एक सांगा की 2 मशीन आहेत ह्या, बरोबर. याच्यामध्ये आपण कोणकोणते मसाले तयार करू शकतो, जसं काय काय बारीक करू शकतो? 2 मशीन म्हणजे हे ग्राइंडर आहे, हे पल्वरायझर आहे, त्याच्यामध्ये पहिले ग्राइंड होतं. हे दुसरं मशीन म्हणजे सायक्लोन आहे. सायक्लोन काय करतं, आपले मसाले ओढतं, एका पॉइंटला खाली येतं. जे आता बाकीच्या मार्केटमध्ये पल्वरायझर, त्यामध्ये काय होतं, धूळ उडती, ऑपरेटर जो असतो त्याला त्रास होतो, डोळे जातात, नाकात त्रास होतो, माणूस तिथे थांबत नाही. आणि ही मशीन अशी आहे, तुम्ही जवळ थांबा, कुठेही थांबा, तुम्हाला कुठलाही प्रकारचा त्रास होणार अजिबात बाहेर पडणार नाही. अजिबात धूळच उडणार नाही, डोळ्याला त्रास होणार नाही, नाकाला त्रास होणार नाही, कुठे त्रास होणार. आता समजा आपण हळद टाकली, आपल्याला पॅकिंग करायची, ती गरम असती, इन्स्टंट आपण पॅक करू शकतो. इन्स्टंट पॅक करता येत नाही, गरम गरम येते. ह्याच्यामध्ये असं आहे की इथं गरम होतं, पण सायक्लोन जे आपलं एकदम थंड करून स्पीड खाली मसाले खाली सोडतं. त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही डायरेक्ट पॅकिंग करा, डायरेक्ट पॅकिंग मशीन टाका, अजिबात प्रॉब्लेम नाही, त्रास नाही. हे वैशिष्ट्य. आपण जर जनरली हळद किंवा कुठलाही मसाला जर आपण बारीक केला, तो गरम असतो, गरम मध्ये तुम्ही त्याला पॅक करू शकत नाही. पण इथं बारीक होतं आणि या पाईपाच्या माध्यमातून हळद पीठ असेल किंवा मसाला असेल, इथं वरती येतं आणि इथून फाईन म्हणजे एकदम थंड हळदीचं पीठ म्हणा किंवा मिरची पावडर म्हणा, काही असं एकदम थंड होतं. इन्स्टंट या डब्यातून काढायचं आणि पॅक करायचं. आता मला सांग पाटील की ह्याच्यात हे झालं आपण हळदीबद्दल, एक एक सांगितलं तर एक एक गोष्ट सांगा. मिरची वगैरे काय काय बारीक करू शकतो? आता ह्या मशीन मध्ये आपण मसाला आयटम मध्ये हळद करू शकतो, मिरची पावडर करू शकतो, धना पावडर करू शकतो, जिरा पावडर करू शकतो. त्यानंतर आताच नवीन मार्केटमध्ये ट्रेंड आहे, मोरिंगा पावडर करू शकतो. मोरिंगा पावडर मोरिंगा पावडर फाईन होती ना? एकदम फाईन क्वालिटी. तुम्ही कशी टाकायची, जशी टाकायची तशी टाका, एकदम फाईन क्वालिटी तुम्हाला भेटणार. आपण आतापर्यंत मोरिंगा पावडरवर जवळपास 5 ते 10 व्हिडिओ बनवलेत आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये एकच कमेंट आणि एकच फोन आहे की आम्हाला मोरिंगा पावडर साठी मशीन पाहिजे. तुम्ही ह्याच्यामध्ये मशीन आहे, मोरिंगा पावडर करा. डेमो साठी या, तुम्हाला आम्ही डेमो करून दाखवतो की मशीनची क्वालिटी काय, डेमो दाखवतो मला. भवानी मशीन्सला एक वेळेस ऑफिसला भेट द्या, तुम्हाला इथं डेमो. मग तुम्ही हळद स्वतः आता आपण तर डेमो दाखवणार आहे, हळद पावडर कशी बारीक होती. तुम्ही या, तुमचा मोरिंगा घेऊन या, एखादा डेमो बघा किंवा वळसे पाटलांना सांगा, तुम्हाला कम्प्लीट डेमो मिळणार आहे. आता हे 3 पीस मशीन आहे का सिंगल पीस? ही 3 पेज मशीन आहे. याच्यात किती प्रकार आहेत मशीन मध्ये? याच्यामध्ये 5 HP पासून सुरुवात आहे. तुम्ही जसे जसे HP वाढत तसे जसे कॅपॅसिटी तुम्हाला जास्त भेटते. 5 HP पासून 30 HP 50 HP पर्यंत 50 HP पर्यंत आपली मशीन. 5 HP पासून 5 HP. ही जी क्लार्निगो मशीन आहेत, त्याची कंपनी कुठे ही मॅन्युफॅक्चर? कंपनी राजकोट गुजरातची कंपनी आहे. या कंपनीचे गेले 1 ते 1.5 वर्षाला आपल्याला डीलरशिप आहे, ट्रस्टेड. आपण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आतापर्यंत 30 ते 40 मशीन विकलेले. 40? हो, कंपनीचे 150-200 प्लांट महाराष्ट्रामध्ये इन्स्टॉल आहेत आतापर्यंत. 3 चेंबरचं काय विषय? 3 चेंबरचे वैशिष्ट्य हेच आहे की तुमचं 2 मशीनचं काम हे एकच मशीन पूर्ण करते आणि 3 वेळा ग्राइंडिंग होऊन तुमचं मटेरियल बाहेर येतं. 3 वेळा, 3 कटर मशीन. आता प्रत्येक मशीनला आपण जात्यासारखं काहीतरी असतं, ह्याला जाता नाही, जाता वगैरे नाही. ह्याला ब्लेड आहेत आतमध्ये, सगळं मेटल पार्ट्स आहेत, त्यामुळे मेंटेनन्स तर काहीच नाही आणि जातेचा वगैरे तो प्रश्नच नाही त्याला. अच्छा, आता गोष्ट आहे की आता सर्व्हिस येते,
मशीन म्हणलं बिघाड आला, बरोबर मग ह्याच्यात बिघाड काय होऊ शकतो, झाला तर मग तुमची इंजिनिअरची पॉलिश कशी द्या? नाही, बिघाड तर याला मशीनला काय होत नाही. मशीनला आपण 1 वर्ष वॉरंटी देतो. वर्ष. 1 वर्षाची वॉरंटी. काही झालं तुम्हाला पीस टू पीस त्याचे सगळे चेंजेस वगैरे करून देतील. हा. कंपनीचे माणसं येतील, करतील. ह्या कंपनीचं खूप मोठं नेटवर्क आहे. 17-18 इंजिनियर त्यांच्याकडे काम करतात. 17-18 इंजिनियर मध्ये तुमच्या एरियामध्ये कुठलाही माणूस कुठला जवळ असेल तो माणूस जवळ येईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला जरी कॉन्टॅक्ट केला, आमचे 5 ते 6 इंजिनियर आहेत. ते इंजिनियर तुमच्या इथं, आमच्या इथनं पण आम्ही रवाना करतो. तुम्हाला पाहिजे तिथं ज्या लोकेशनला पाहिजे. डोर स्टेप सर्व्हिस. तुम्हाला मशीन इथं आणायची गरज नाही किंवा कंपनीत न्यायची गरज नाही. डोर स्टेप माणूस सर्व्हिस डायरेक्ट दारात. मशीन पण दारात, सर्व्हिस पण दारात. आता एक गोष्ट आहे की मशीन खरेदी करायची, मग कसे संपर्क करायला पाहिजे? काय मशीन खरेदी करायसाठी तुम्ही क्लार्निंगो कंपनीचं तुम्ही कुठेही नाव सर्च करू शकता. गुगल, युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक कुठेही टाकलं तर तुम्हाला सर्व माहिती येईल. त्यांचा नंबर येईल, नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त कंपनीमध्ये व्हिजिट करू शकता. भवानी मशीन मध्ये पुण्यामध्ये व्हिजिट करू शकता. कात्रज आंबेगावला आपली ही डीलरशिप ऑफिस आहे. क्लार्निंगोचं ऑथराइज डीलरशिप आहे. तुम्ही इथे येऊन पण मशीनची माहिती, डेमो आणि याच्या पुढची प्रोसेस काय ती घेऊ शकता. तुम्हाला काय वाटतं सर, आता ह्याची जी किमतीबद्दल काय सांगाल? आता आपले पोरं सामान्य शेतकऱ्याचे पोरं, गुंतवणूक कितीपासून आहे किमतीबद्दल? या मशीनची सुरुवात 2.5 लाखापासून होती. 2.5 लाखामध्ये तुम्हाला घरपोच मशीन येते. घरपोच मध्ये याच्यावर जे टूल किट आहे, याचे जे अवजार आहे, याचे कंटेनर, पॅनल वगैरे सगळं याच्यामध्ये इन्क्लूड आहे. आणि तुम्हाला घरपोच कुठल्याही भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात असं घरपोच मशीन आहे. तेवढं आता नवीन माणसं असते ते चालवता येत नाही, मग प्रशिक्षण किंवा थोडं 1 दिवसाचा डेमो तुमचा इंजिनियर इन्स्टॉलेशनला माणूस येतो. इन्स्टॉलेशनला माणूस आला तर तुम्हाला पूर्ण बिगे डेमो देऊन जातो. मशीन यूज कशी करायची, मशीन मध्ये कसे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे सगळं माणूस येऊन करून जातो. अच्छा, आपण जर मोरिंगा पावडर जर बारीक करायला लागलो तर एका घंट्यात किती पावडर बारीक होईल अंदाज? मोरिंगा पावडर तुम्हाला 50 किलो 100% आउटपुट देईल. मोरिंगा पावडरला 50 किलो. काम करणार पाहिजे मशीन एक. आणि विशेष म्हणजे ह्याची धूळ उडत नाही हो. हे पाहिजे सिस्टीम एवढी जबरदस्त आहे. कंपनीने एक गोष्ट बारीक लक्षात घेतली. इथं तुम्हाला मग हळद असेल, मोरिंगा असेल, काही ह्या चेंबर मध्ये टाकायचंय. इथून तुम्हाला सेटिंग आहे किती त्याची स्पीड करायची. आणि तिथून आल्यानंतर हे चेंबर आहे, त्याला उघडून दाखवा आपण. हे चेंबर काय असे चेंबर आहे. ह्या चेंबर मध्ये हे पहा, आता हळद दळलेली आहे. हे पहा, असे एकामध्ये 3 चेंबर आहेत. मध्ये इथं बारीक होती हळद किंवा मोरिंगा, इथं बारीक होऊन त्या पाईपाच्या माध्यमातून त्या पल्लोलायझर मध्ये येते. आणि इथं आल्यानंतर जी गरमपणा आहे, त्याची हीट आहे, ती हीट इथं कमी करतं, गार होती आणि याच्या माध्यमातून या जागेवर पडते. म्हणजे तुम्हाला इन्स्टंट ह्याच्यात पॅकिंग करता येणार आहे. सर्वात विशेष म्हणजे काय आहे, 2.5 लाखात 2.5 लाखामध्ये म्हणजे सामान्य लोकांना कमी नाही. पण आता जी बेरोजगारी वाढली का, 2.5 लाख रुपये देऊन स्वतःचा व्यवसाय करा ना. कुठे लोकांच्या पाठीमागे फिरता आणि बाहेरचे जॉबची काय कंडिशन आहे बाहेर तुम्हाला सगळं माहिती. म्हणून ही जी मशीन आहे किंवा मशीन बद्दलची माहिती आहे, खाली स्क्रीनवर एक नंबर चालतो, त्याच्यावर फोन करा. तुम्हाला गुगलवर सर्च करा, कुठेही सर्च करा, तुम्हाला ह्याच्याबद्दल संपूर्ण माहिती. पण माझं म्हणणं एकदा भवानी मशीनला भेट द्या, म्हणजे एक गोष्ट कळत. आता आपण ह्याचा डेमो बघणार, हे नेमकं चलती कशी. आता पाटील सुरुवातीपासून प्रोसेस सांगा. आता आपल्याकडे हळकुंड आहे. हळकुंड बरोबर. कुठं टाकायची कशी प्रोसेस असते? हळकुंड डायरेक्ट आणा, बारीक करून काय नाही, डायरेक्ट वरच्या हॉपर मध्ये टाका. हॉपर मध्ये आपलं 30 किलो हळकुंड, 30 किलो मटेरियल बसतं. 30 किलो मटेरियल बसतं. त्यामध्ये हॉपर मध्ये डायरेक्ट इन करा. इन झाल्यानंतर आपलं त्या हॉपरचं मटेरियल चेंबर मध्ये सोडायचंय. चेंबर मध्ये सोडल्यानंतर आपलं 3 चेंबर ग्राइंडिंग आहे. 1, 2, 3 3 चेंबर मध्ये पूर्ण बिग ग्राइंडिंग होऊन आपलं बाहेर येणार. बाहेर आलं तर खालच्या कंटेनर मध्ये येणार. कंटेनर मधून आपलं सायक्लॉन आहे. सायक्लॉन काय करणार, आपली हळद असेल, मसाला असेल ते ओढून घेणार. ओढून आल्यानंतर आपलं तिथं जे गरम झालेली हळद आहे ती गरम होऊन आपली एकदम थंड होऊन खाली येणार. थंड होऊन एका पॉईंटला आउटपुट येणार. त्याची काही धूळ उडणार नाही, काहीच नाही. आवाज सुद्धा कमी. आणि विशेष म्हणजे या मशीनची गोष्ट आहे, ह्याला जातच नाही. तुम्हाला ते टिकवायचं नाही, तुम्हाला ते खोलायचं नाही. एकदा लावली संपलं, कायम काम करीत राहायचे. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हळकुंडाचा भाव अस्थिर आहे पण हळदीचा भाव स्थिरच आहे. जास्त फरक होत नाही. मग तुम्ही हळद करा आणि हळद विका डायरेक्ट. म्हणजे हळकुंडाचा भाव अस्थिर आहे पण हळदीची पावडर नाही. त्यामुळे मग हळकुंड विकायचीच नाही, डायरेक्ट पावडर करायची आणि विकायचं. अगदी 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 1 किलो, 5 किलो, 10 किलो, जसं तुम्हाला पॅकिंग करायचं अशा पद्धतीत. बरं, मला एक सांगा की नवीन पोरं असते, त्यांना वाटतो तयार करा, आपण कुंटेलवर तयार करू, विकायची कशी? तुमचा अनुभव काय आजपर्यंत? माझ्या अनुभवानुसार, आतापर्यंत दिलेल्या माहितीनुसार अनुभव आहे की तुम्ही लोकलचं जे मार्केट आहे ते जरी केलं तर तुम्हाला पुरेसं आहे. तुम्ही लोकलला सगळे दुकानं वगैरे धरू शकता. तर हळदीला काय, तुम्ही प्रत्येक केटरिंगचे व्यवसाय आहेत, जे खाद्य म्हणजे फूड मध्ये, हॉटेलमध्ये केटरिंग करता, म्हणजे मंगल कार्याची ऑर्डर, त्यांना भरपूर प्रमाणात हळद लागते, मसाला लागते, तिथं तुम्ही देऊ शकता. आणि बिझनेस करायला काय, तुम्ही कष्ट करायची तयारी असेल तर तुम्ही कुठेही काहीही करू शकता.
कुठलंही प्रोडक्ट आणा तुम्ही सेल करू शकता, फक्त कष्ट पाहिजे. कष्ट करायची मानसिकता असली पाहिजे. आजचे जे नवीन पोर आहेत जे की कन्फ्युज आहेत, बरोबर. उद्योग काय करावा कोणता करावा, त्याला काय संदेश द्याल तुम्ही? नाही. तुमचा अनुभव नाही, आतापर्यंत. माझ्या अनुभवानुसार तर मी आता 25 वर्षाचा मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण मी पण कुठली नोकरी न करता स्वतः एक डीलरशिप घेतली, कंपनी डीलरशिप घेतली आणि मशिनरी म्हणजे लोकांना उद्योग चालू करून द्यायचा हे माझी टेंडन्सी होती. आणि मग मी ही डीलरशिप घेतली आणि लोकांना उद्योग चालू करून देतोय आणि पूर्णपैकी प्रॉपर माहिती देतो. एक वेळेस या मशीन बद्दल, या कंपनी बद्दल, त्यांची पॉलिसी सगळी माहिती घ्या आणि डेमो स्वतःच्या डोळ्यात पहा. आपण तर डेमो दाखवलाच तुम्हाला स्क्रीनवर, स्वतः डेमो बघा, त्याच्या किमती सगळ्या गोष्टी. मी म्हणतो एक भेट द्या आणि उद्योजक व्हा. बाकीच्या गोष्टीसाठी या भवानी मशीनला चला. पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.